वाय ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांचबद्दल माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला बघूया इलेक्ट्रॉनिक्स किंवा ENTC ही ब्रांच काय आहे. तर ही जी ब्रांच आहे ते इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस याबद्दल रिलेटेड आहे. पूर्वी इलेक्ट्रिकल ही एकच ब्रांच होती. ह्या इलेक्ट्रिकलमधनं इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच तयार झालेली आहे. कारण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे हाय व्होल्टेजच्या रिलेटेड आहे. तर जे काही डिव्हाइसेस आहे, कॉम्पोनंट आहेत, मशीन्स आहेत, त्यामध्ये हाय व्होल्टेज आहे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. तर ज्या डिव्हाइसेसमध्ये जे डिव्हाइसेस लो व्होल्टेजला काम करतात, जसं आपला लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे किंवा इतर कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहेत, मोबाईल आहे, लो व्होल्टेज ह्या ठिकाणी आहे. तर हे सर्व डिव्हाइसेस इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहे. दुसरा मेजर डिफरन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरमध्ये. तर इलेक्ट्रॉनिक्स हे हार्डवेअर आहे. जे काही आपण लॅपटॉप, कम्प्युटर वापरतो त्याचं जे हार्डवेअर आहे ते इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड आहे आणि सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर ब्रांच आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोडिंगला आपल्याला कमी एक्सपोजर मिळणार आहे, कम्प्युटरमध्ये कोडिंगला जास्त एक्सपोजर मिळणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स ही कॉम्प्रोमाइज्ड ब्रांच आहे की आपल्याला कम्प्युटर आणि त्याच्या रिलेटेड ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळत नसेल तर विद्यार्थी काय करतात की ते इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतात. कारण इलेक्ट्रॉनिक्समध्ये 30% कोडिंग आहे आणि 70% जे आहे ते हार्डवेअरच्या रिलेटेड आहे. तर आपण इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल तर आपल्याला कोडिंगच्या रिलेटेड किंवा सॉफ्टवेअरच्या रिलेटेड एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. कारण इलेक्ट्रॉनिक्स कोअरमध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट खूप मोठं दिसत असलं तरी देखील ह्यामध्ये जॉब्स नाहीत. कारण इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड कंपन्या इंडियामध्ये नाहीत. इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, डिव्हाइसेस आहेत, हे सर्व चायनीज कंपन्या आहेत, चायनामध्ये तयार होतात आणि आपण फक्त त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतो. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स करून इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड जॉब मिळणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपल्याला सॉफ्टवेअर किंवा कोडिंगच्या रिलेटेड स्वतःला अपडेट करायचं आहे तरच आपल्याला जॉब मिळू शकणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड ज्या ब्रँचेस आहेत त्या अशा 3 पद्धतीच्या ब्रँचेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, दुसरी आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि तिसरी आहे मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला ब्रांच दिसेल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ह्या ब्रँचचा कोड आहे 37210. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्वचित काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याचा कोड वेगळा आहे, 37610 असा आहे. नंतर मेकॅट्रॉनिक्स ही रेअरली आपल्याला बघायला मिळेल एखाद्या कॉलेजमध्ये आणि ह्याचा जो कोड आहे तो 62410 असा आहे. ह्या सर्व तिन्ही ब्रँचेस इलेक्ट्रॉनिक्सच्या जरी असल्या तरी त्यांची नावं वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे त्यांचा चॉईस कोड हा वेगळा आहे. तर हे जे काही मी ब्रँचचा कोड सांगितलेला आहे, ह्या ब्रँचच्या कोडच्या पूर्वी कॉलेजचा कोड आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे ही ब्रँच ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजचा कोड आणि मग पुढे हा ब्रँचचा कोड असा मिळून चॉईस कोड तयार होतो. गव्हर्नमेंटचे टोटल 17 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु इलेक्ट्रॉनिक्स ह्या ब्रँचच्या रिलेटेड 15 कॉलेजेस आहेत. तर हे 15 कॉलेजेस आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. रँक नंबर 15 वरती आहे लोकनेते श्यामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. या कॉलेजचा कोड आहे 3042. हे 2021 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि हे बाटू ह्या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. ह्या ठिकाणी मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे. त्याचा कोड आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट हा ब्रांचचा कोड आहे. याचा जो होम युनिव्हर्सिटीचा जो कट ऑफ आहे तो 5.82% आहे आणि त्याचं रँक 1,75,000 आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये एकही कॉलेज अलॉटमेंट होत नाही, पण आपण ह्या ठिकाणी बघू शकता ह्या गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ 5% आहे. म्हणजे आपण जर व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरला तर आपल्याला कुठलं ना कुठलं कॉलेज निश्चित मिळणार आहे. बरेचसे विद्यार्थी आपला जो काही पर्सेंटाईल आहे त्याच्यापेक्षा कमी कट ऑफ असलेले कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कुठलंही कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंट होत नाही. तर हे होम युनिव्हर्सिटीसाठी आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ आहे 41% आणि त्याचा जो रँक आहे 1,35,000. कालच
CET सेल मार्फत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, त्यामध्ये आपला रँक देखील आपल्याला दिसणार आहे. तर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपले जे काही डिटेल्स आहेत, आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे का चेक करायचं आहे. त्या इन्फॉर्मेशनमध्ये काही रॉंग असेल, काही चूक असेल, काही मिस्टेक असेल तर आपल्याला ग्रीव्हन्सेसमध्ये ते करेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण ग्रीव्हन्सेस करण्यासाठी आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने केलं असेल तर ऑनलाईनमध्ये तुम्ही ग्रीव्हन्सेस टाकू शकता. तुम्ही जर फिजिकली केलं असेल, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले असतील तर आपल्याला ग्रीव्हन्ससाठी परत त्याच कॉलेजमध्ये जायचं आहे आणि आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते परत त्यांना दाखवायचे आहेत आणि ते त्यामध्ये करेक्शन करतील. पुढचं कॉलेज बघूया आपण. कॉलेज नंबर 14 आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. याचा कॉलेज कोड आहे 1012 आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही ब्रांच आहे आणि त्याचा कोड आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट हा ब्रांचचा कोड आहे 37210. तर मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला हा 37210 हा कोड बघायला मिळणार आहे. याचा जो कट ऑफ पर्सेंटाईल आहे 75 पर्सेंटाईल आहे आणि कट ऑफ रँक 68,681 आहे. हे कॉलेज देखील बाटूला अफिलिएटेड आहे, त्यामुळे या ठिकाणी हा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी 82 पर्सेंटाईल कट ऑफ आहे आणि त्याची रँक 49,000च्या आतमध्ये पाहिजे. पुढचं कॉलेज आपण बघूया. कॉलेज नंबर 13 आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. 1996 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि हे कॉलेज गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीला अफिलिएटेड आहे. त्यामुळे इथं देखील आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट बघायला मिळणार आहेत. 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी आहेत आणि 30% सीट्स अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी आहेत. तर ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि याचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 76 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 67,624. आता जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे यामध्ये आपल्याला किंवा फायनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मेरिट नंबर दिसतील, परंतु स्टेट मेरिट नंबर हाच एक महत्त्वाचा आहे. इतर मेरिट नंबर जस्ट आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आहेत. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ आहे 82 पर्सेंटाईल आणि रँक जी आहे ते 51,000 आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. ह्याची रँक आहे 12 आणि या कॉलेजचा कोड आहे 6036. हे कॉलेज 2023 किंवा 24 ह्या साली चालू झालेलं आहे. हे कॉलेज देखील बाटू या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. त्यामुळं इथं देखील होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी वेगवेगळ्या सीट्स आहेत. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ जो आहे तो 82 पर्सेंटाईल आहे, तर क्लोजिंग स्टेट रँक 51,000 आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 83 पर्सेंटाईल आहे आणि क्लोजिंग स्टेट रँक 43,000 आहे. नेक्स्ट कॉलेज आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. तर ह्या कॉलेजचा जो रँक आहे तो 11 आहे. 11 नंबरचं कॉलेज आहे. कॉलेजचा कोड 5004 असा आहे. याची एस्टॅब्लिशमेंट 1996 साली झालेली आहे आणि 2014 साली हे ऑटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला बीटेक अशी डिग्री मिळणार आहे आणि इथल्या सीट्स ह्या सर्वांसाठी आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये कट ऑफ जो आहे तो 84 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट मेरिट रँक 44,000 किंवा 45,000 असा स्टेट रँक आहे. पुढचं कॉलेज बघूया आपण. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी पुणे. तर ह्या कॉलेजचा रँक आहे 10. कॉलेजचा कोड आहे 6004. हे कॉलेज 2009 साली एस्टॅब्लिश झालेले आहे आणि हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. त्यामुळे इथं आपल्याला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट्स बघायला मिळणार आहेत. हे कॉलेज जरी पुणेमध्ये आहे आणि गव्हर्नमेंट आहे म्हणजे ह्याचं स्टेटस COEP किंवा इतर गव्हर्नमेंटसारखं नाही, तर थोडंसं ह्याचं स्टेटस कमी आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही ब्रांच बघायला मिळेल. ह्याचा जो कट ऑफ आहे होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी तो 90 पर्सेंटाईल आहे आणि क्लोजिंग स्टेट रँक 28,800 आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे जे विद्यार्थी पुणे, नाशिक, नगर या 3 जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ जो आहे तो 92 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा क्लोजिंग स्टेट रँक 21,000 आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. SJGS इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. या कॉलेजचा रँक आहे 9 नंबरचं कॉलेज आहे. 1981 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे
आणि 2004 साली हे ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला बी.टेक अशी डिग्री मिळणार आहे. कॉलेजचा कोड आहे 2020 आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ब्रांच आहे आणि त्याचा कट ऑफ आहे 93% आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 20,700. पुढचं कॉलेज आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे 8 नंबरचं कॉलेज आहे. त्याचा कॉलेज कोड 1002 असा आहे. 1964 साली हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि 2005 साली ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला बी.टेक अशी डिग्री मिळणार आहे आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये जो कट ऑफ आहे 2024चा किंवा मागच्या वर्षीचा तो 93.84% आहे आणि ह्याची क्लोजिंग स्टेट रँक आहे 18,000. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत का नाही. पुढचं कॉलेज आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे 7 नंबरचं कॉलेज आहे. याचा कोड 4025 आहे. 2016 साली हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा सीट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे आणि त्याचा जो कट ऑफ आहे 93% आहे होम युनिव्हर्सिटीसाठी आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 18,000. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी कट ऑफ आहे 94% आणि त्याचा क्लोजिंग रँक आहे 17,900. पुढची ब्रँच आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर याचा कोड आहे 2008 आणि हे कॉलेज 6 नंबरचं आहे. 1960 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि 2006 साली ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला बी.टेक अशी डिग्री मिळणार आहे. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे आणि त्याचा कट ऑफ 94% आहे आणि त्याची क्लोजिंग स्टेट रँक 16,000 आहे. 16,000च्या आतमध्ये आपली रँक असेल तरच आपल्याला ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँच मिळू शकते. पुढचं कॉलेज आपण बघूया. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड 5 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेजच्या लिस्टमध्ये. याचा जो कोड आहे 6005 आहे आणि ब्रँच ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे. याचा ब्रँचचा चॉईस कोड आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट ब्रँचचा कोड आहे. याचा कट ऑफ 95% आहे तर क्लोजिंग स्टेट रँक 13,000 आहे. तर ह्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आपले 13,000च्या आतमध्ये रँक असायला हवी. पुढचं कॉलेज आपण बघूया. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली 4 नंबरचं कॉलेज आहे. कॉलेजचा कोड 6007 आहे. 1947ला एस्टॅब्लिश झालेला आहे. 2007 साली ॲटोनॉमस झालेला आहे. त्यामुळे इथं आपल्याला बी.टेक अशी डिग्री मिळणार आहे आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे. त्यामुळे इथला कोड आपण बघू शकता 6007 37610 असा आहे. तर इथला ब्रँच कोड स्लाइटली वेगळा आहे कारण ह्या ब्रँचचं नाव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं आहे. कट ऑफ जो आहे तो 98% आहे आणि त्याचं क्लोजिंग स्टेट रँक 4,500 आहे. तर आपली रँक 4,500च्या आतमध्ये येत असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रँच मिळू शकते. पुढचं कॉलेज आपण बघूया. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबई. तर हे SPCE ह्या नावाने ओळखलं जातं. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे परंतु ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच नाही आणि ह्या कॉलेजच्याच कॅम्पसमध्ये ह्याच मॅनेजमेंटचं एक प्रायव्हेट कॉलेज आहे. ते आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी SPIT. ह्या कॉलेजचा कोड आहे 3215. हे प्रायव्हेट कॉलेज आहे परंतु हे दोन्ही एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळं आपण ह्या कॉलेजला प्रेफर करू शकता. हे मुंबईमधलं वन ऑफ द टॉपमोस्ट कॉलेज आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही ब्रँच बघायला मिळेल. ह्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आहे 99% आणि क्लोजिंग रँक आहे 1800. हे प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळं ह्या ठिकाणी JEEच्या बेसिसवरती देखील आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. JEEचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 97% आणि त्याची स्टेट रँक म्हणजे CET सेलने दिलेली रँक जी आहे ती 1500 आहे. मुंबईचं वन ऑफ द टॉपमोस्ट कॉलेज आहे परंतु हे प्रायव्हेट कॉलेज आहे. पुढचं कॉलेज आपण बघूया. वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTI. तर हे 2 नंबरचं कॉलेज आहे. याचा कॉलेज कोड 3012 आहे. 1887 साली हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी बी.टेक ही डिग्री मिळणार आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सच्या 2 वेगवेगळ्या ब्रँच आहेत. पहिली ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
तर याचा कोड आपण बघू शकता 37210 आहे. तर दुसरी ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ह्याचा कोड आपण बघू शकता 31610. तर हे वेगवेगळे कोड आहेत. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला ह्या वेगवेगळे कोड त्या ठिकाणी द्यायचे आहेत, तरच आपल्याला ह्या दोन्ही ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. तर पहिल्या ब्रँचमध्ये कट ऑफ आहे 99.68 पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट रँक आहे 747. पुढची जी ब्रँच आहे त्याचा क्लोजिंग पर्सेंटाईल आहे 99.34 पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आहे 1779. आपण जर पर्सेंटाईल जर बघाल तर पर्सेंटाईलमध्ये 0.34चाच डिफरन्स आहे, परंतु स्टेट रँकमध्ये 1000चा डिफरन्स आहे. म्हणजे 99.68 आणि 99.34 यामध्ये 0.34चाच डिफरन्स आहे, परंतु स्टेट रँक आपण बघाल तर ह्यामध्ये 1000चा डिफरन्स आहे. म्हणजे 0.34 ह्यामध्ये 1000 विद्यार्थी आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया. टॉपमोस्ट कॉलेज म्हणजेच 1 नंबरचं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. कॉलेजचा कोड आहे 16006. 1854 साली हे कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे. 2003 साली ॲटोनॉमस झालेलं आहे आणि 2022 साली COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे एक युनिव्हर्सिटी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ब्रांच असेल. CETचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 99.71 पर्सेंटाईल. याची क्लोजिंग स्टेट रँक आहे 689 आणि ह्या ठिकाणी जेईच्या बेसिसवरती देखील आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. तर जेईचं कट ऑफ पर्सेंटाईल आहे 98.48 पर्सेंटाईल आणि त्याचा स्टेट रँक CET सेलने दिलेला जो रँक आहे तो आहे 841. तर अशा पद्धतीनं आज आपण 15 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितलेले आहेत. आपण त्याची एक समरी किंवा त्याचं एक कंपॅरिझन आता बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी 1 नंबरचं कॉलेज आहे COEP पुणे. तर त्याचा जो कट ऑफ पर्सेंटाईल आहे 99.71 आहे आणि जेईचा 98.48 पर्सेंटाईल आहे. त्यानंतर आहे VJTI. VJTIमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या 2 ब्रांचेस आहेत. या 2 ब्रांचेसचे कोड वेगवेगळे आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी कट ऑफ देखील आपल्याला वेगवेगळा दिसेल. पहिला ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्याचा कट ऑफ 99.68 आहे. तर दुसरी ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याचा कट ऑफ 99.34 आहे. त्यानंतर सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या प्रायव्हेट कॉलेज आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. ह्याचा जो कट ऑफ आहे 99.31 आहे. यामध्ये जेईच्या बेसिसवरती देखील आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे, कारण हे प्रायव्हेट कॉलेज आहे. पुढचं आहे वॉलचंद सांगली, त्याचा कट ऑफ आहे 98.44. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, याचा कट ऑफ आहे 95.58. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे 94.55. नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, याचा कट ऑफ आहे 93.97. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, याचा कट ऑफ आहे 93.84. नंतर आहे SGGS नांदेड, याचा कट ऑफ आहे 93 पर्सेंटाईल. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी पुणे, याचा कट ऑफ आहे 90 पर्सेंटाईल. 11 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव, इथला कट ऑफ आहे 84 पर्सेंटाईल. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, या ठिकाणचं कट ऑफ आहे 82 पर्सेंटाईल. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, याचा कट ऑफ 76 पर्सेंटाईल आहे. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ, इथला कट ऑफ 75% आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी, इथला होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ 5.82 5 पर्सेंटाईल आहे कट ऑफ. त्यामुळं आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना पूर्ण माहिती घेऊन भरायचं आहे. आपल्या कॉलेजच्या लिस्टमध्ये आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्या पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईल कट ऑफ असणाऱ्या ब्रँचेस किंवा कॉलेजेस आपल्याला टाकायचे आहेत. आपल्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त पर्सेंटाईलला कट ऑफ असणाऱ्या ब्रँचेस किंवा कॉलेजेस तर टाकायचे आहेतच, त्यासोबतच कमी पर्सेंटाईल कट ऑफ असणारे देखील कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. तर हे कॉलेजेस कसे सिलेक्ट करायचे आहेत, त्याचं ऑप्शन फॉर्ममध्ये कशा पद्धतीनं आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे, ब्रँचला प्रायोरिटी किंवा कॉलेजला प्रायोरिटी कशा पद्धतीनं द्यायची आहे, यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो आपण बघू शकता. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात काही आपल्याला डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर ह्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.